वाळू टाकली, खडी टाकली. खडी नाही बरं का, रेती ही कच आहे, कच. मोठ्या खडीवर बारकी कच टाकली. अगोदरचा रोड फोडला आणि आता हे इकडं सिमेंटी रोड होणार आहे सगळा मस्तपैकी. कसं वातावरण आहे बघा. येतो मी जरा तुम्हाला रान दाखवून, आहे का नाही. काय चला. हा आला की तुम्ही. हा हा कसं खुरपाय चाललंय शिंदे सरकार. चला यूट्यूबला दिसणार सगळे, यूट्यूबला फक्त बघा तर दिसेल, नाही बघितलं तर कसं दिसेल. आपला चॅनल बघा मित्रांनो, सांगतोय मी. लाका माझं तोंड वाज झालं तरी तुम्ही बघत नाही लाका. चला सरपंच साहेब चला. इकडं बघा कशी झाडं इथं मस्तपैकी. केळीचं घड बघा, एका लाईनमध्ये केळीची झाडं लावल्यात. कसं आहे वृक्षारोपण. वृक्ष आपले सांगाती आहेत. कसं आहे माहिती का, झाडं लावली पाहिजेत मित्रांनो. तुम्हाला काय वाटतं? झाडं लावली पाहिजेत, झाडं जपली पाहिजेत. आणि झाड आपल्याला फूल देतं, पान देतं, फळ देतं. आपल्याला लय उपयोग आहे झाडाचं. त्याच्यामुळे आहे का नाही, झाडं लावा. आता मी बी लावणार आहे. आता मी प्रदर्शनाला चाललो आहे काय दिवसात मित्रांनो. ही काय 17 तारखेला उद्याच चाललो आहे प्रदर्शन. आपलं एक हुकलं बिझनेस जत्रा नावाचा कार्यक्रम होता. मला जायचं होतं, ठाण्याला होता बरं का. काय झालं, मी नेमक्या त्या कार्यक्रमाच्या दिवशीच आहे ना आजारी पडलो बघा मित्रांनो. ह्या सततच्या कामामुळं, ह्या ताणामुळं मी आजारी पडलो. त्याच्यामुळं काय जाऊ शकलो ना. आता परतच्या वेळेस जाईन. कसं आहे तुम्हाला रिव्ह्यू देईन, खरा मराठी रिव्ह्यू. झाडं बघा, केळी बघा तुम्ही, केळीचं फुल पडलंय बघा. ह्या फुलाची भाजी करतात मित्रांनो. ह्या फुलाची बघितलं का, ह्या फुलाची. ही काय हे केळीचा घड आहे. कसा आहे, आपण पण लावणार आहे आता. आम्ही बी रानात काय लावायचे आम्हाला, केळी, गावरान केळी. हो का, ही अशी. ओके, ते बी एक फुल पडले. फुल त्याची भाजी करतात. तर आपल्याला येत नाही त्यामुळे, नाही तर घरी नेली असती केळीची भाजी करायला. केळीच्या फुलाची भाजी मित्रांनो. हे वातावरण शिंदे फार्म्स. इकडे आहे शिंदे फार्म्स. अनिल शिंदे यांचं रान आहे हे. बघा पाखरं, बघा पाखरं. असे नियोजनबद्धता, एक सखन पद्धती, एक सघन पद्धती. कांदा बघा, आपला बी कांदा दाखवतो तर मित्रांनो तुम्हाला. मी चाललोय तर फक्त स्टोरेज संपून आहे, दुसरं काय नाही. हां असं आहे, रस्ता असा केला आहे. येते जाता येते. आता याच्यावरून सिमेंटी रोड होणार आहे, सिमेंटचा. म्हणजे भक्कम होईल जरा, आहे का नाही. त्याला पाणी बिणी मारलं का नाही ती मग काय चांगलंच झालं. पाणंद रस्ते मंजूर झालेत वाटतं, त्याच्यामुळे ही नाही पाणंद रस्ते व्हायला पाहिजेत. ही पाणंद रस्ता नाही, हा मेन रस्ता आहे. म्हणजे चिंचोलीवरून राजेगावला जाणारा हा रोड आहे मित्रांनो. स्वामी चिंचोलीवरून. कसं आहे रानातलं वातावरण सांगा.
दाखवणे. स्वामी चिंचोलीवरून राजेगावला जाणार रोड आहे हा. दात घासायच्यात मला, आपण ह्याचा वापर करतो दात घासायला. हे काय, कडुनिंबाची काडी अशी घ्यायची आणि घासायचं दात. काय तर आहे का नाही. कॉलगेटच असावं म्हणून नियम नाही, आणि कॉलगेट घासायचीच नाही. कॉलगेट हानिकारक आहे. काय हानिकारक मित्रांनो, त्यामुळं कॉलगेट घासू नका. माझं तुम्हाला कळकळीची विनंती आहे, कळकळीची. ही कडुनिंब फुकाट भेटतंय ना का. कडुनिंबाची झाडं किती येतं गावाकडे, किती झाडं येतं. शहरात सोडून द्या, पण गावाकडे आहेत ना. मग तुम्ही गावाकडं आहे याचा तुम्हाला अभिमान पाहिजे मित्रांनो. गावाकडची माणसं जास्त जगतात, आणि जगायसाठी तुम्ही नीट खाल्लं पाहिजे, चांगलं चुंगलं खाल्लं पाहिजे. चांगलं चुंगलं म्हणजे विषमुक्त अन्न खाल्लं पाहिजे. शहराकडची विषयुक्त अन्न खात्यात, आपण विषमुक्त अन्न खाल्लं पाहिजे, आहे का नाही. बरोबर आहे. आता मी दात घासतो, तोंडात काडी घातली. आता चगळायची मस्तपैकी. कसं आहे वातावरण, मित्राचं घर, मित्राचं. इकडं की बघा हरभरा. हा रस्ता नीट व्हायला पाहिजे आपल्या रानाकडे जाणारा. काय ती आडाची वाडीला का. ह्या गावाने आदर्श घ्यायला पाहिजे आणि सुधारायला पाहिजे गाव. पाणंद रस्तं की बाबा, रस्तं पाणंद रस्तं ही सिमेंटी झालं पाहिजेत, चांगलं झालं पाहिजेत. जरा सुशोभीकरण झालं पाहिजे गावाचं, प्रत्येक घराचं. पैसे खाल्लं नाही पाहिजेत आलेलं, असं मला वाटतं. की बाबा कोणता एखादा निधी आला तर त्या निधीचा पूर्णतः उपयोग झाला पाहिजे, आणि त्या गोष्टीसाठी आणि ते काम बरोबर भक्कम झालं पाहिजे. ही रस्ता करतात, थोडं उकारल्यागत करतात, त्याच्यावरनं खडी टाकतात, कुठं काय करतात, झाला रस्ता. ह्याच्यावर टाकलं डांबार, झालं, दिसलं काळं निळं केलं. असं नाही करायचं. काम हे कामच असलं पाहिजे, असं माझं म्हणणं आहे मित्रांनो. चला तर वर आलं कुत्रं माझ्या मागं, आलंच लगेच धावत. मला वाटतं कोण आलंय कोण नाही. आई घाल माणसं नाही माझ्याकडनं आलं, त्यांच्यातली त्यांच्या चालली झुंबड. पण येतं ती येतं माझ्याकडे येणार 100% असतं मित्रांनो. हे का हे इकडं दुसरं कुत्रं आलंय, त्याच्यामुळे इकडं आलंय. ह्यांच्यात झुंबड होणार, झुंबड. आपण निघून जाऊ एवढ्यात, नाहीतर आपल्याला पकडणी सांगता येत नाही. त्यांची नियोजन बदलत असते. कसं रानाकडचं वातावरण मित्रांनो, असंच यायचं रानात राहिला. पण रानात जरी आलं तरी बापसारखा ढवळाढवळ करणार, चाव चाव करणार, नुसतं येडं करून सोडणार. बाप आहे नुसतं चाव 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 करतात, नीट जगूच देत नाहीत. काय सांगायचं तुम्हाला. त्यामुळे मला लांब कुठंतरी जायचं आहे, लांब. फोनची रेंज नसली पाहिजे. ही कार्ड बदली करणार, मोबाईल बदली करणार, सगळं काय करायचं आपल्याला. आईबाप बदली नाही, आईबाप नाही बदली करायची, पण करता आली असती तर लय चांगलं झालं असतं. लय त्रास देतात आईबाप, नुसते चाव 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 चाव. कुठं जाऊ देत नाही, येऊ देत नाहीत, हिंडू देत नाहीत, फिरू देत नाहीत, नुसतं घुमं करून ठेवतात घरातली घरात. बाबा इथंच बस, बाबा तिथंच बस. अरे बाबा काय, बाबा काय आता बारका राहिला आहे. बाबा मग आता 30-40 वयाचा झाला की कवर त्याला घुमं करून ठेवायचं, इडं करून ठेवायचं.
मित्रांनो, ऐकताय का? ऐका की आता माझी कहाणी तरी ऐका. असलं तरी आवडतं का नाही ऐकायला? चिमण्या बघा, चिमण्या. एवढं चांगलं चांगलं दाखवतो राव, तुम्ही व्हिडिओ बघत नाही माझं. व्हिडिओ बघत जावा, असं खुशखुशीत बघाय भेटेन तुम्हाला, आहे का नाही? इकडं बघा काटणी केली सागाची. कसं आहे, सागाची कशी झाड आहेत समोर, कशी आहेत सरपंचाची झाड आहेत, सरपंचाची. ओकेच. इकडं ज्वारी भोसले साहेबांची. इकडे शिंदे सरपंचाचं घर आहे समोर. शिंदे सरपंच आपले मित्र, परम मित्र ज्ञानेश्वर शिंदे, त्यांचे वडील लक्ष्मण शिंदे यांचं घर आहे इथं. कसं आहे, वस्ती आली, शिंदे वस्ती. इथंच आपलं रानपण आहे. ही आपली जुनी आठवण. इथं आम्ही पाणी भरायचो, टाकी. व्हिडिओत असली पाहिजे, आपल्या आठवणी असल्या पाहिजेत. त्यामुळे मी कैद करत असतो आठवणी, कैद मित्रांनो, आहे का नाही? माझी व्हिडिओ बघत जावा लागा तुम्ही. मला व्हायरल करा गेला का? व्हायरल करा. मला व्हायरल व्हायचं आहे, बिग बॉसमध्ये जायचं आहे. मला बी असं लेटर आलं पाहिजे, मेल आला पाहिजे बिग बॉसचा, या तुम्ही. मग मी पण त्यांना म्हणणार मी नाही येऊ शकत. त्यांनी रिजेक्ट करायच्या आधी मी रिजेक्ट करणार मित्रांनो. कधी यायचं, पण तसं झालं पाहिजे. तेवढा फेमस करा की मला. कसं आहे वातावरण मित्रांनो, रानातलं वातावरण बघा. संडासला जायचं सोडून मी रानात आलो येडा कराय. कसं आहे, आपण ठरवलं की ठरवलं असतं. आणि आता मध्ये पण जाणार होतो बिझनेस यात्राला, पण काय जाता आलं नाही. बघू पुढल्या वर्षी. आजार पण आलं, सर्दी खोकला झाला, त्यामुळं काय जाता आलं नाही. सर्दीने व्यत्यय आणला, नाहीतर मी गेलोच असतो मित्रांनो. चला आजीबाई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हणलं, शुभ सकाळ. येडा द्यायला आलो या. बोर बघा, बोर लय कडू हिला काही, पण कडू असलं म्हणून काय झालंय, ह्याचा रस प्यायला पाहिजे, तर मग निरोगी राहतं माणूस, निरोगी. हरभऱ्याला काय गाठा येण्यात बा पटकीने, आणि गाठा आल्यावर मी काय ठेवत असतो हरभरा. चला मित्रांनो, ऐकलं काय तुम्ही? काय नाही, काय नाही. इकडे बघा आता काय किती व्हिडिओ मिनटाचा झाला आहे, 13 मिनटाचा झाला, 14 मिनटाचा होईन आता. आत्ताशी का आपण आलो रानात. तर ह्याच्या पुढचा व्हिडिओ मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला. तर असंच बघत राहा, आलो रानात आपण. चल तर मग ठेवू का, ते बंद करू का व्हिडिओ? बघत राहा, पुढला व्हिडिओ दाखवतो तुम्हाला, पुढला रान पुढचं. ओके, आलो रानात जस्ट. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. शिवप्रतीक बाळासाहेब लांडगे व्लॉग्स, शिवांश @7777 व्लॉग्स. ओके, बाय बाय. छोटा व्लॉग संपवतो. बाय बाय. लय छोटा व्लॉग झाला आहे. बाय बाय. ठेवू का? अरे बटन कुठे? हां.